ट्रेनिंग होणार परत. ओके, हे बघा, हे आपलं मास्क आहे. हे मॅग्निफाईंग लेन्स सारखं काम करणार. पाण्याखाली जे तुम्हाला दिसणार ते 33% जवळ आणि मोठं दिसणार. ओके, एवढं मास्क असेल तर थोडा 33% मोठा दिसणार आहे, जवळ दिसणार. ओके, हे घातल्यानंतर नाक पूर्णपणे बंद राहतं. ओके, नाकाने श्वास घ्यायचा नाही, येणार पण नाही. ओके, तर श्वास कसा घ्यायचा, स्ट्रॉने आपण ज्यूस पितो ना, खेचतो तसं ओढावं लागणार. आणि सोडताना सुद्धा तसंच सोडायचं. ओके, हा इथे ज्यूस नाही, खारं पाणी आहे, लिंबू घेऊन आलात तर मिळेल. हे बघा, आता हे रेग्युलेटर आहे, हा माउथ पीस आहे. ओके, हे आहे ना, हा पोर्शन आहे तो दातात ग्रिप पकडण्यासाठी आहे. तर दातात असं पकडायचं, म्हणजे दाढेमध्ये. ओके, ग्रिप पकडायची, बोट पुढे ठेवायचे आणि सील करायचे असे. मेडिटेशन करतो ना तसं ब्रिथिंग करायचं, आरामात रिलॅक्स ब्रिथिंग करायचं. पॅनिक ब्रिथिंग करायचं नाही, असं करायचं ना, असं नाही. आणि हा ब्रेक करायचं नाही, एवढं नाही. डीप घ्यायचा हवा तेवढा आणि आरामात सोडायचा. तोंडाने घ्यायचा, तोंडाने सोडायचं, नाकाने काहीच करायचं नाही. आणि श्वास घेताना असं करायचं नाही, असं केलं तर पाणी जातं. आणि दुसरी सवय असते, आपल्याला स्माईल करतो आपण फोटोग्राफ समोर आला, तसं केलं तर पाणी जाणार तोंडात. ओके, पाणी समजा गेलं तर ह्याच्यात फुंकर मारायची किंवा पर्ज बटन आहे, प्रेस करायचं. 2 ऑप्शन आहेत. हे केलं तर पाणी आपोआप बाहेर येतं, पण ते केल्यानंतर ओठ पुढे राहायला पाहिजेत, नाही तर परत पाणी तोंडात जातं. ओके, पर्ज बटन हे बघा पुढे आहे आणि ते प्रेस करायचं, होल्ड करायचं नाही. होल्ड केलं की एअर वेस्ट होते, फुकट जाणार. दाबून धरायचं नाही, फक्त प्रेस करायचं. ओके, पाण्याखाली आपण बोलू शकत नाही, तर सिग्नल्स आहेत. सगळं ठीक असेल, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ओकेसाठी हा. आम्ही प्रत्येक वेळी विचारत राहणार, आर यू ओके? तर ओकेसाठी तुमचा सिग्नल आहे हा, ओके. कम्फर्टेबल असाल तर. आणि काही प्रॉब्लेम झाला, काहीतरी डिफिकल्टीज आहेत तर अप काय केलं, हा त्रास झाला किंवा काही जमत नसेल तर अप, पाण्याखाली अप केल्यानंतर वरती आणणार. हे BCD जॅकेट आहे ते इन्फ्लेट करून सरफेसला तुम्ही फ्लोट होतं. हे लाईफ जॅकेट सारखंच काम करतं. ओके, हे तुमच्या पाठीवर असणार ना, मग एकदम बेडवर झोपतो तसं झोपून द्यायचं आहे. तुमच्याबरोबर एक डायव्हर कंटिन्युअस होल्ड करून असणार टँक. ओके, तो हँडल करणार. तुम्हाला काही करायचं नाही, ब्रिदिंग करायचं आहे, सिग्नल दाखवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं स्टेप बाय स्टेप खाली जातो, आता हे पाणी क्लिअर आहे म्हणून जवळ दिसतंय, पण तेवढं ते नाही, कमी नाही, जास्तच आहे. मग स्टेप बाय स्टेप खाली जाणार तेव्हा कानावर प्रेशर येतो, म्हणजे दडे बसतात म्हणतो ना आपण पाण्याचे, तसं. तर इक्वलायझेशन कसं करायचं, नाक पकडायचं, जेंटली ब्लो करायचं नाकात. मग हे ट्रॅप एअर रिटर्न जाते आणि कानाचे पडदे फील होतात बघा, पॉपअप. ते सिलिकॉन मास्क आहे, सिलिकॉन मास्क इझिली पिंच होतं. पाण्याखाली जाताना करायचंय, पाण्याखाली जाताना हा ब्लॉक करा, नाकात श्वास सोडा, पण इथे ब्लॉक करतोय, रिटर्न जाणार, कानाचे पडदे पॉपअप होतात. ट्राय करून बघा. म्हणजे एक एक्सटर्नल प्रेशर असतो ना, त्याच्यामुळे पडदे कंप्रेस होतात, ते आपण जागेवर आणतो. इंटरनल प्रेशर तेच करायचं आहे. ओके, सगळ्यांचं होतंय, इक्वलायझेशन होतंय सगळ्यांचं. कानात फील होत आहे ना, ते नाही केलं तर कान दुखणार खाली जाताना, ते इग्नोर करायचं नाही. आणि सर्दी असेल तर इक्वलायझेशन होणार नाही. ओके, एक कान होईल, एक कान नाही असं. आणि इग्नोर केला तर कान इंजुरी जशी वाढणार तिकडे जाईपर्यंत. ओके, इग्नोर करायचं नाही, इक्वलाइज करत राहायचं. म्हणजे थोडक्यात कसं, आपण एक्झेल करतो ना, असं एक्झेल तोंडाने करणार, नाकाने फक्त हे बघ, नाकाने हवा सोडायचं आणि ब्लॉक करायचं, मग ते होतं. नाकाने हवा सोडा आणि ब्लॉक करा. ते कधी करायचं खाली जाताना? प्रेशर कानावर करायला, खाली जाताना गेल्यावर तू पाहणार आहे वाटायला हवं. दुखायचं आधीच केलं तर काही दुखणार नाही कान बी. ओके, कम्फर्टेबल वाटण्यासाठी करायचं. नाहीतर खाली गेल्या प्रेशर आला नंतर समजत नाही, दुखतं ना, पण त्याच्यावर फोकस करतो. 10-15 मिनिटं